नमस्कार. लाईन गेल्यामुळे मला मोबाईलवर शिफ्ट व्हावं लागलं आणि इथे मी आता माझा आपला क्लास घेऊयात. ठीक आहे. आज आपण शिकणार आहोत की आपल्याला रोजची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे. रोजची प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात आधी आपण काय म्हणायला पाहिजे आणि ते कशाद्वारे आपण सिद्ध करू शकतो. ठीक आहे. तर रोज आपल्याला सगळ्यात आधी ईश्वर गुरूंना धन्यवाद द्यायचा आहे. जसं तुम्ही बेडवरून उठता, उठल्या उठल्या बेडवरच त्या आपल्या ईश्वर गुरूंना धन्यवाद द्या. आपल्या धर्मपंथानुसार ईश्वर गुरूंना धन्यवाद द्यायचा आहे. त्यानंतर आपण जेव्हा उठतो तेव्हा तिथेच आपलं शरीर अगदी बघायचं की मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. म्हणायचं असं, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता, व समस्त गुरुजनांच्या आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्यानंतर आपण आपल्या ज्या इष्टदेवतांना मानतो, कोणाचे गुरु असेल त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. कारण की कोणाला गुरु केलेला असतो त्यांनी आपल्या गुरुला धन्यवाद द्यायचा की मी माझ्या गुरूंचे धन्यवाद आहे. हे झाल्यानंतर आपण आपल्या परिवाराला धन्यवाद द्यायचंय. कारण की आपला परिवार आज जागा झालाय आपल्यासोबत. झालं. त्यानंतर तुम्ही जसं उठता तर धरती मातेला नमस्कार, दुसरा नमस्कार आपल्या सासू सासरी आणि आई वडिलांना, तेच धरतीला नमस्कार करायचंय. मी माझे डेली रुटीन सांगते. मी इतरांचं नाही, मी माझं सांगते मी काय करते ते. त्यानंतर आपल्याला आपल्या मंदिराकडे जायचं आहे आणि आपले जे ईश्वर आहे त्यांना परत तिथे जाऊन नमस्कार करायचा, धन्यवाद द्यायचा आहे. वॉशरूम मध्ये आल्यानंतर त्या पाण्याला धन्यवाद, कारण की आपल्याला पाणी वापरायला मिळतं म्हणून त्या पाण्याला धन्यवाद. आवाज येतोय ना माझा? येस. आणि त्यानंतर आपण आपल्या मंदिराकडे जायचं एवढं. मंदिराकडे जायचं, ठीक आहे. मंदिराकडून आपल्या वॉशरूम कडे यायचंय, मंदिराकडून वॉशरूम कडे यायचंय आणि त्यानंतर आपल्या त्या पाण्याला धन्यवाद द्यायचा आहे. काय करायचं? मंदिराकडे आपल्या ईश्वराला धन्यवाद द्यायचा आहे की थँक्यू, तुम्हाला आणि माझ्या परिवाराला आज हे दिवस दाखवलं, आजचा दिवस दाखवलं, त्याकरता मी तुझे धन्यवाद आहे, आभारी आहे. प्रत्यक्षात रूपात जायचंय. आपण अप्रत्यक्षात रूपात बेडवर केलाय, आता प्रत्यक्षात रूपात आपल्या मंदिराकडे जायचं आणि धन्यवाद द्यायचंय. ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या पाण्याला धन्यवाद द्यायचं. आणि हे झाल्यानंतर आपण आपल्याला जे दिनचर्या आपण म्हणजे वॉशरूम जाणे ते सगळं आटपून जेव्हा मेडिटेशनला बसतो तर एक रूम निवडायची की ज्या रूम मध्ये तुम्ही मेडिटेशनला बसणार. आता थर्ड लेवलला गेल्यानंतर आपल्यावर आसनावर जे स्वस्तिक टाकणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे, ते कशा प्रकारचं असणार. आणि आपण इथे समजा कोणी प्रिंटिंग प्रेस करत असेल
आपलं ते कापडावर करतात पहा स्प्रे पेंटिंग सारखं. इथे कोणी करत असेल तर आपण त्यांच्याकडनं करून घेऊयात. कारण की मी पाहायला पण मला काही मिळालं नाही. आणि मग मी काय केलं होतं, की कापडावर असं स्वस्तिक काढलं होतं. मी ते घेऊन बसायचे, पण ते तितकं योग्य नाही झालं. म्हणून समजा आपल्याला स्प्रे पेंटिंगवाला कोणी भेटेल, तर आपण ते बघूया आणि ते आसन फक्त आणि फक्त आपलं असलं पाहिजे. त्या आसनाची एनर्जी तिथे स्वस्तिक काढल्यानंतर आपलं ते वसुंधरा ही आपण सिम्बॉल काढतो आणि त्यावर आपल्याला ते बसायचं आहे. मग हे झाल्यानंतर रेखीची प्रॅक्टिस करायची. पाण्याची बॉटल आपल्या जवळ ठेवायचीच आहे. जसं त्या दिवशी सांगितलं, आपल्या चंद्रग्रहणाच्या दिवशी ह्या बॉटलला आपण चार्ज केलं होतं. आपण पेपर रॅप केलेला होता आणि हीच बॉटल आपल्याला रात्रभर ठेवायची होती पाणी भरून. ठीक आहे. रात्रभर ठेवायची होती. रात्रभर पाणी भरल्यानंतर हे पाणी आपल्या फ्रीजमध्ये ठेवा भरून अथवा तुम्ही कुठेही ठेवा. नाहीतर मग हे अर्धी बॉटल असेल तर फ्रीजमधलं पाणी इथे होतं आणि मग हे पाणी आपल्याला द्यायचं आहे. मग पाणी घेताना सगळ्यात आधी आपल्याला नेहमीप्रमाणे हातावर बॉटल ठेवायची आहे, ग्लास ठेवायचा आहे, इथे चोकोरे टाकायचे आहे. चोकोरे, 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 सेहेची, सेहेची, सेहेची. परत चोकोरे, चोकोरे, चोकोरे. मी स्वतःच्या आभारी आहे आणि ह्या अमृतमय पाण्याच्या आभारी आहे. मी ह्या अमृतमय पाण्याची आभारी आहे. म्हणजे पाणी घेऊन घ्यायचं. तुम्हाला काय टाकावंसं वाटते? मी ह्या अमृतमय पाण्याची आभारी आहे. थँक यू डिअर वॉटर. तुझ्यामुळे मला समृद्धी मिळाली आहे, सुख मिळालं आहे, परिवार माझा छान आहे. तुम्हाला जे कुठली अफर्मेशन टाकायची आहे, ती आपण टाकू शकतो. ह्यानंतर काय करायचं आहे, की स्वतःला आधी पूर्णपणे आपल्याला आपला ओरा क्लीन करायचा आहे. सगळ्यात आधी. आपण पाणी पिलं, सगळं झालं, आपला ओरा क्लीन करायचा आहे. ओरा क्लीन करत असताना चोकोरे, 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 चोकोरे आणि मग काय म्हणायचं आहे, दोन्ही हात वरती केल्यानंतर ही प्रार्थना माहिती आहे तुम्हाला? जर माझ्या महामंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, ती माझ्या हातामध्ये समावली आहे आणि ती जमिनी जाऊन शुद्ध झाली आहे. आपलं 3दा टाकायचं आहे तिथं. परत जर माझ्या महामंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, ती नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये समावलेली आहे आणि ती जमिनीत जाऊन शुद्ध झाली आहे. बघा तुमचे हात जड येणार. परत जर माझ्या महामंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, ती नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये समावली आहे आणि जमिनीत जाऊन शुद्ध झाली आहे. आणि मग जमिनीमध्ये मोठा चोकोरे काढून ती नकारात्मक ऊर्जा स्थिर झाली आहे. जमिनीवर एक चोकोरे काढायचं आहे. ठीक आहे. जमिनीवर चोकोरे काढल्यानंतर झालं लिहून? आपल्याला आता काय करायचं आहे, की आपल्याला एनर्जी बॉल करायचा आहे आणि स्वतःला आधी प्रोटेक्शन तयार करायचं आहे. मग आपण काय करणार, की आपल्याला हा लेफ्ट हँडवर राईट हँड इथे आपण चोकोरे टाकणार. चोकोरे, 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 सेहेकी, सेहेकी, सेहेकी. मग काय म्हणणार, चार्ज हिट टू प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हिट टू प्रोटेक्ट माय पाम चक्र. डाव्या हातावर करा. डाव्या हातावर चोकोरे टाकायचे आपल्याला. चोकोरे, 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 सेहेकी, सेहेकी, सेहेकी. चार्ज हिट टू प्रोटेक्ट माय पाम चक्र. असं अंदाजे 21 वेळा करायचं आहे. चार्ज हिट टू प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हिट टू प्रोटेक्ट माय पाम चक्र. मग उजव्या हातावर डाव्या हाताने चोकोरे टाकायचं आहे. चोकोरे, 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 सेहेकी, सेहेकी, सेहेकी आणि परत म्हणायचं आहे, चार्ज हिट टू प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हिट टू प्रोटेक्ट माय पाम चक्र. हे झालं. त्याच्यानंतर डाव्या हाताची मुठ्ठी बांधलेली आणि मग म्हणायचं आहे, इथं टाकायचं आहे चोकोरे, 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 सेहेकी, सेहेकी, सेहेकी आणि आता आपण थर्ड लेवलला आलो आहे. तर हुंशा जशेनेंनी कनेक्शन प्रस्थापित करायचंय.
होन्शाजेशन. मग आपल्या तेवढं मोठं करण्यापेक्षा मग आपण चौकोन पण काढू शकतो होन्शाजेशन. आणि मग आपण काय म्हणायचं आपल्याला, चार्ज हिल टू प्रोटेक्ट माय 7 चक्रा ऑरा अँड बॉडी. चार्ज हिल टू प्रोटेक्ट माय 7 चक्रा ऑरा अँड बॉडी. चार्ज हिल टू प्रोटेक्ट माय 7 चक्रा ऑरा अँड बॉडी. चार्ज हिल टू प्रोटेक्ट माय 7 चक्रा ऑरा अँड बॉडी. आपल्या पूर्ण 7 चक्रांना हिट करायचं नाही. आपण इथे आज्ञा चक्रावर ठेवू शकतो, थोट चक्रावर, आपल्या हार्ट चक्रावर, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र. ह्या चक्रांवर आपण जेव्हा प्रत्येक हात ठेवतो तेव्हा बघू शकता आपल्या हाताची एनर्जी वाढलेली असते. मग आपण काय केलं, स्वतःच चक्रा, ओरा आणि बॉडीला हील केलं. आता काय करायचं आहे, एनर्जी बॉल. त्याच्या आधी आपण फुटबॉल तयार करून घेऊ. आपण स्वतःला प्रोटेक्शन दिलंय आणि इथे लंबा चोकोरी काढून टाकायचा. लांब चोकोरे करून आपण याच्यामध्ये आपण आतमध्ये आपण ह्या लंबा चोकोरी काढला आणि ह्या लांब चोकोरीमध्ये आपण आहोत. ठीक आहे, एवढं समजलं मॅडम? हा ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला एक फुटबॉल तयार करायचंय. लिहून घ्या फुटबॉल. फुटबॉल कशासाठी, आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी, आपल्यातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी, परिवाराची नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी. मग काय करायचं की हा फुटबॉल मी माझ्या परिवारासाठी, माझ्यासाठी करत आहे. पूर्ण हात पुढे मागे घ्यायचंय, पुढे मागे घ्यायचंय, पुढे मागे घ्यायचंय, हात पुढे मागे घ्यायचा आहे. आणि ह्यानंतर हा फुटबॉल केल्यानंतर काय म्हणायचं आहे की हा मी संगीता आणि माझे पती, माझे 2 मुलं, माझं घर, घरातील वस्तू, घरातील वाहनं, ह्यामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, ती नकारात्मक ऊर्जा स्पीड होते का मॅडम की समजते? ब्रह्मांड जर शुद्ध झाले. हे रेकॉर्डिंग तुम्ही नंतर ऐकून घ्या आणि पॉज करू ऐकाल. मग आधी पाहून घ्या वाटल्यास. ठीक आहे. आणि मी, माझा परिवार, माझ्या परिवारातील सदस्य, माझ्या घरातील सर्व वस्तू, माझ्या घरातील वाहनं, माझ्या घरातील जे झाड आहे, इथे कुठल्याही प्रकारची कुठल्याही कारणे समजा नकारात्मक ऊर्जा आली असेल, ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊन जा. 3दा फुंकर मारायचे, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आणि मग आपली नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपल्याला कट कट करायचं आहे आणि डिलीट डिलीट करायचं आहे. आणि आपले हात आपण अग्निकुंडामध्ये पूर्णपणे झटकून देत आहोत. म्हणजे काय करत आहोत, आपली नकारात्मक ऊर्जा आपण पूर्णपणे जाळून टाकत आहोत. अग्निकुंड समोर ठेवलं असं समजायचं आणि ते करायचं. ह्यानंतर काय करायचंय, फुटबॉल झालं. आता आपल्याला करायचंय एनर्जी बॉल. आता एनर्जी बॉल करत असताना काय करायचं आहे, आधी बघून घ्या जानवी मॅडम, नंतर वाटल्यास रेकॉर्डिंग ऐकून पाहून घ्या. एनर्जी बॉल करायचं असं, दोन्ही हात पुढे मागे पुढे मागे. मग काय म्हणायचं, थर्ड आपल्या आईने चोकोरे टाकायचे इथे. मग आपण चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहिकी सेहिकी सेहिकी, परत चोकोरे चोकोरे चोकोरे. होन्शाजेशोने, होन्शाजेशोने. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्यासह माझ्या कुटुंबांना प्रोटेक्शन देत आहे, हील करत आहे, सील करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखीची ऊर्जा मला आणि माझ्या परिवाराला पूर्णपणे ऊर्जा देत आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी ब्रह्मांडी ऊर्जेची आभारी आहे. आणि हा आपल्याला पूर्ण आपल्या घरामध्ये स्प्रेड करायचा आहे. आपल्या घरातील सर्व सदस्य, आपल्या घरातील वस्तू, आपल्या घरातील वाहनं. आता आपण स्वार्थी नाही बनायचं, फक्त आपल्या घरासाठी करायचंय का आपल्याला, नाही, तर आपल्याला समाजासाठी पण आपल्याला करायचं आहे. आपण कारण की रेखी वाहक आहोत. मग आता परत आपल्याला एनर्जी बॉल करायचा आहे. दुसरा एनर्जी बॉल असणार आहे आपल्या समाजातील बांधवांसाठी. हा एनर्जी बॉल मी माझ्या समाजातील शेतकरी बांधव, जो सैनिक अहोरात्र आमच्यासाठी कष्ट करतो, त्यासाठी
जे लोक अनाथ आश्रमात आहे, वृद्धाश्रमात आहे, त्यांच्यासाठी हा एनर्जी बॉल तयार करायचा आहे आणि पूर्णपणे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखीची ऊर्जा ह्या संपूर्ण ब्रह्मांडात आणि जे कास्तकार आहे त्यांच्यासाठी मी स्प्रेड करत आहे, पूर्णपणे स्प्रेड करत आहे, पूर्णपणे स्प्रेड करत आहे. त्यानंतर परत एनर्जी बॉल करायचा आहे. हा एनर्जी बॉल मी माझे नातेवाईक आणि माझा मित्र परिवार, माझ्या सासू सासरे, माझे माहेरची लोक यांच्यासाठी मी करत आहे आणि माझ्या घरातील माझ्या माहेरचे लोक, माझ्या सासरचे लोक यांना मी घोषित करते आहे एनर्जी बॉल मध्ये आणि हा एनर्जी बॉल मी त्यांच्यावर स्प्रेड करत आहे, पूर्णपणे स्प्रेड करत आहे, पूर्णपणे स्प्रेड करत आहे. आणि त्यानंतर चौथा एनर्जी बॉल असणार आहे आपल्या ब्रह्मांडासाठी. मी स्वतः संगीता ह्या एनर्जी बॉल मध्ये ब्रह्मांडाला घोषित करते, निसर्गाला घोषित करते आणि चंद्र सूर्य तारे जे काही आपल्या लाभले आहे आतापर्यंत त्या सर्वांना घोषित करते आणि त्यांना धन्यवाद देते, त्यांना धन्यवाद देते. आकाश असेल, पृथ्वी असेल, हवा असेल, जे काही आहे आणि आजपर्यंत ज्या गोष्टी ब्रह्मांडाने मला दिल्या आहे, माझ्या नातेवाईकांनी दिलं आहे, माझ्या परिवाराने मला दिलं आहे, त्या सर्वांसाठी कीटक असेल, पशु असेल, पक्षी असेल, ह्या सर्वांना दिव्य एनर्जीचा लाभ मिळो. तथास्तु, पूर्णपणे तथास्तु, तथास्तु, तथास्तु आणि पूर्ण एनर्जीचा बॉल स्प्रेड करायचा आहे. हे स्प्रेड केल्यानंतर आपल्याला हा बघा प्रत्येक एनर्जीवर आपल्याला चोकोरे सेहकी टाकायचा, प्रत्येक एनर्जी बॉल चोकोरे 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 सेहकी सेहकी सेहकी. आणि काय म्हणायचंय चौथा करत असताना ह्या ब्रह्मांडामधील कीटक, पशु, पक्षी जे प्राणी मात्र आहे त्यांच्यासाठी चंद्र, सूर्य, तारे, काही जे ग्रह आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण ऊर्जेचा प्रवाह अनंत स्रोतातून वाहत येणारा दिव्य ऊर्जेचा बॉल मी संपूर्ण पृथ्वीवर पूर्णपणे स्प्रेड करत आहे, पूर्णपणे. तुम्ही असं जेव्हा स्प्रेड करणार ना, बघा तुमच्या हातामध्ये एक एनर्जी आलेली तुम्हाला जाणवेल, एक एनर्जी आलेली पूर्ण हात तुमचे जळ झालेले तुम्हाला दिसणार पूर्णपणे. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या भावानं करता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देत असतं आणि मग त्याच्यानंतर नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 हे केल्यानंतर का बरं? कारण की आपण त्यांना एनर्जी पोहोचवली, पण समजा समाजामध्ये कोणी दुःखी असेल, काही असेल, त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्याला लागली नाही पाहिजे ह्या करता. हे झालं रेखीचं. सगळ्यात आधी तुम्हाला प्रार्थना करायची. मी स्वतः एक रेखी म्हणजे काय म्हणायचं प्रार्थना करताना, मी स्वतः रेखीची एक म्हणजे मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरूंची आभारी आहे. रेखी 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 मी कौसी आहे आणि गुरुजनांचे नाव आहे, माझ्या गुरुजनांची आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची मी आई आहे. कारण आपलं कुटुंब महत्वाचं. ठीक आहे. कळले पर्यंत? येस. ही झाली आपली रेखीची प्रार्थना. आपण काय आणि याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जेव्हा शुद्ध झालं मग आपण मेडिटेशनला बसायचं आहे. मग आपण 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन माझ्या आवाजातलं मिळणार आहे, जे की तुम्हाला 2-3 दिवसामध्ये मिळणार. एकदा त्याची आपण प्रॅक्टिस करू माझ्या आवाजातली, नंतर त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार. उद्या आपण शिकणार आहोत सिम्बॉल, 3rd लेवलचं आपण सिम्बॉल शिकणार आहोत आणि त्यानंतर आपला शक्तिपात होणार आहे. शक्तिपात खूप महत्वाचा असतो. तो शक्तिपात झाल्यानंतर आपण त्या ऊर्जेला कनेक्ट होत असतो
आणि तुम्ही डिस्टन्सने हिलिंग कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज मी मेडिटेशन घेणार होतं याचं अंतःकरण रेखीचं मी मेडिटेशन उद्याला घेईन. अंतःकरण रेखी याचं मेडिटेशन मी उद्याला घेणार आहे. आणि रोज येस मॅम ते स्वतःला घेऊन कसं